राष्ट्रीय अधिवेशनानंतर भाजप मनसेत खलबत सुरू आहेत। केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले। मुंबईतील लोकसभा जागांसाठी भाजपचं आता नो रिस्क धोरण म्हणता येईल आणि यासाठीच मनसे भाजप युतीबाबत दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती आहे। आजच आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। जवळपास 1 तास चर्चा केली आहे। त्यामुळे राज ठाकरे आता महायुतीत सामील होणार अशी चर्चा सुरू आहे। तर राज ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद आहे। आशिष शेलार यांनी आपल्याला माहिती आहे राज ठाकरेंची भेट घेतली। आता राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा त्यापाठोपाठ सुरू झाली आहे। त्यामुळे आता आशिष शेलारांसोबतच्या या भेटीवर राज ठाकरे काय बोलणार आहेत, पत्रकार परिषदेचा विषय काय असणार आहे याकडे लक्ष असेल। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया। गणेश, या सगळ्यातला म्हणजेच या चर्चांच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे भाजप कोणतीही रिस्क घेत नाहीये 45+ साठीची, असं म्हणता येईल का? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि दुसरी महत्त्वाची घडामोड राज ठाकरेंच्या बाबतची म्हणता येईल का की गेल्या काही काळातल्या भेटीगाठी त्यानंतर राज ठाकरे जर आता महायुतीत येत असतील तर ठाकरे हा ब्रँड आपल्यासोबत जोडून घेणं हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर भाजपला वाटतोय। नक्कीच ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमधली ही खरं तर चर्चा आहे, कारण की भाजप आणि मनसे एकत्र येईल अशी चर्चा आहे ती सुरू आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये भाजपच्या नेत्यांबरोबर आहे ते मनसेच्या नेत्यांची भेट देखील आहे, या अगोदर देखील झाली होती आणि त्यानंतरून आज देखील आशिष शेलार यांनी ही भेट आहे ते राज ठाकरेंचं निवासस्थान आहे आणि याच ठिकाणी ही भेट घेण्यात आली होती आणि आता देखील महत्त्वाचे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। विशेष करून नितीन सरदेसाई असतील, संतोष धुरी असतील, संदीप देशपांडे असतील, हे सगळे महत्त्वाचे जे नेते आहेत हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीने लोकसभेसाठी भाजपला जी 45 पेक्षा जास्त मतं जे आहेत उमेदवार विजयी मिळवायच्यात आणि यासाठी हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ह्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी मनसेला सोबत घेतील अशी एक चर्चा आहे। कारण की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंना सोबत घेतलेलं आहे आणि एकनाथ शिंदेंबरोबर मराठी कॅडर आहे तो मोठ्या प्रमाणात आला नसल्याचं आहे, ती एक चर्चा आहे आणि यासाठीच दिल्लीमध्ये 2 दिवसाचं एक महत्त्वाचं अधिवेशन आहे ते पार पडलेलं आहे भाजपचं आणि या अधिवेशनामध्ये च्या नंतरून एक भाजपच्या एक कोर कमिटीची बैठक देखील पार पडली आणि या कोर कमिटीमध्ये मनसेला सोबत घेण्याबद्दलची देखील एक चर्चा झाल्याची आहे ते सूत्रांकडून माहिती मिळते आणि यानंतरूनच आशिष शेलार हे खरं तर आज सकाळच 1 तास ही जी राज ठाकरेंच्या बंगल्यावर चर्चा झाली आणि त्यानंतरून तातडीने राज ठाकरे यांची पत्रकार परिषद देखील घेत आहेत। त्यामुळे राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडतात हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्याच अगोदर जे मनसेचे प्रमुख नेते आहेत यांच्याबरोबरची राज ठाकरेंबरोबरची आतमध्ये सुरू असणारी ही बैठक ही अत्यंत महत्त्वाचे संकेत देऊन जातात। त्यामुळे नेमकी राज ठाकरे आज काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच गणेश, तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।